लक्षाची काय हालत झाली बघा. वाटतं लक्ष गेलं अचानक. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. तर आजचा आपला ब्लॉग आहे. आज आहे शुक्रवार. तर आपण पहिली देवपूजा करणार आहे. बघा, आपण पूर्ण देवपूजा करणार आहे. आपण देव सर्व बाहेर काढणार आहे आणि आपण देवाची आपण छान पूजा करणार आहे. आणि पूजानंतर मग आपला सुरुवात होतो आजचा दिवस. पूर्ण आपण जे फिरेल ना आपण आज बँड्रा खारला, तर बँड स्टँडला, हे तुम्हाला आपल्या आजचे ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आपला. आणि आपला ब्लॉग आवडला तर छान छान कमेंट करा. कारण आपण डेली आपण ब्लॉग आपण घेऊन येत असतो. तर तुमच्यासाठी मी छान छान दाखवू बघतो. तुम्हाला आज मी हिरोची तुम्हाला मी घरं पण दाखवेलाच. जे बँड स्टँडला जे सुपरस्टार राहतात ना, ते तुम्हाला आपले घरं पण बघायला भेटणार आहे. तर चला आता आपण व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि पहिले आपण देवपूजा करायला घेऊया आता. तर आता आपण सर्व देव आपण काढले एका ताटामध्ये आणि आपण मस्त छान आपण देव पकून बघा. देवाला आपण पुसून पण घेतला आहे आणि देवाला पण आपण चांगलं चांगलं पुसून घेतलं आपण आहे बघा. आपण देवाला पण आता मस्त आपण टिका लावणार आहे. आपण पहिले आपण सर्व आता आपण जे देव काढले ना आपण ताटामध्ये बघा, काय मी देव इथं खाली ठेवले आहे पुसून. आणि बघा हे देव आपण ताटामध्ये काढले, त्यांना मस्त आपण छान यांना आपण आता धुणार आहे आणि परत त्यांच्या जागेवर आपण त्यांना ठेवणार आहे. तर मी देव परत धुवून त्यांच्या जागेवर ठेवलेला आहे आणि त्यांना आपल्याला गंध लावायचा, हळद कुंकू लावायचा आहे. आणि बघा आपल्या इथं घट पण आहे. आता घटाला पण आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे पूर्ण. आपण सर्व आपल्या देवांना ना आपण गंध आणि हळद कुंकू आपण लावणार आहे. तर बघा आपल्या घटाला पण आपण आता हळद कुंकू आपण लावून झालेला आहे आणि प्रत्येक देवाला आपण हळद कुंकू लावलेला आहे. आपल्या गुरूंना पण आपण लावलेलं आहे. तर आता आपण घेऊया देवपूजा करायला. तर आता आपली पूर्ण देवपूजा झालेली आहे बघा. आता आपली देवपूजा झालेली आहे शुक्रवारची. आणि मग आता आपले आजची दिवसभराची आपली कामं आहे ते तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आपलं जे मुंबईमध्ये तुम्हाला काय बघायचं असेल ना, छान छान लोकेशन, ते तुम्हाला आपण दाखवेल. तुम्हाला कुठलं लोकेशन बघायचं असेल ते कमेंट करून सांगा. नक्की तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. तर चला आपली आजची दिवसाची आपण सुरुवात आता चालू करूया कामावर जाताना. तर आता मी कामावर पोचलेलो आहे आणि बघा आता आपली परी आहे. तर आपला आता आजचा दिवस चालू होईल आपल्या परीपासून. आपला आजचा दिवस चालू होईल आपल्या परीपासून. तर मी कुठं कुठे फिरणार ना, तर तुम्हाला सांगितलं आपल्याला आपण जिथे जाणार आज ते तुम्हाला सर्व आपल्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. आणि नक्की तुम्ही पण कमेंट करा आपल्या मुंबईमध्ये तुम्हाला काही बघायचं असेल ना, नक्की तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि तुमच्याकडे मी तिथपर्यंत जाईल आणि तो मी व्हिडिओ बनवेल आणि आपल्या ब्लॉगवर येईल. तर चला आता आपण कामावर तर आलेलो आहे. तर आजचा आपण दिवस आपला चालू करूया आपल्या परीपासून. म्हणजे तिथे आपण जाणार तिथे तुम्हाला व्हिडिओ आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि बघा हे आमचं छानसं कंपाऊंड आहे कामाचं. मस्त बघा कुंड्या पण छान छान लावलेल्या आहे. तर आपण आता चाललो आहे सांताक्रूजला रिंकिंग रोड. बघा रिंकिंग रोडला बघा टॉयस आर बघा. हा खूप सुंदर लहान पोरांसाठी मॉल आहे. तर लहान पोरांची सर्व वस्तू भेटतात. आणि आपण आता चाललो आहे पुढे रिंकिंग रोडला. रिंकिंग रोड तुम्हाला आहे ना छान छान तुम्हाला मी दुकानं दाखवतो. शॉपिंगचे सर्व दुकान आहे, छोटे छोटे स्टॉल आहे, ते तुम्हाला दाखवतो आपल्या रिंकिंग रोडला. तर बघा इथं खूप छान छान कपडे भेटतात, चपली भेटतात. मस्त इथं सँडल्स आहे, तुमच्यासाठी चपल्या आहे, ड्रेस आहे, तो छान छान सर्व भेटतात. आणि हे आहे रिंकिंग रोड आणि ऑपोजिट आहे नॅशनल कॉलेज. आणि पुढे आहे बघा KFC. पुढे आहे KFC बघा. सर्व इथं छोटे छोटे स्टॉल आहेत. तर खूप साऱ्या तुम्हाला व्हरायटी भेटणार आहे बघा. आणि समोर आहे KFC. हे रिंकिंग रोड आहे ना त्यासाठीच नावाजलेलं आहे. काय तर खूप साऱ्या वस्तू भेटतात बघा. बॅगा बघा बघा बॅगा. आणि अजून इथं आहे ना अजून बॅगा आहे तुमच्या आपल्या ज्या गावी ज्या लागतात ना बॅगा, त्या पण गावी इथं अवेलेबल आहे. पूर्ण रिंकिंग रोड आहे रिंकिंग रोड. आणि ह्या साईड राईट साईडला ना सर्वात छोट्या पोरांचे कपडे आहे. छोट्या पोरांचे कपडे थोडे महाग आहे. ह्या साईडला ना
सर्व छोट्यामध्ये कपडे भेटतात. आता ते होऊ नये म्हणून त्याला कोणी ते चादरी लावून ठेवले आहे, पण थोडा महाग आहे जरा, पण खूप साऱ्या व्हरायटी इथं आहे. खूप म्हणजे खूप सारे तुम्हाला इथं लहानपणी तुम्हाला कपडे बघायला भेटेल. पोरांची बोला, पोरींची बोला. हे बघा खूप खूप सारे मस्त व्हरायटी इथं आहे बघा. आम्ही पण इथं येऊन घेतो, माझ्या मुलीला कपडे घेतो आम्ही येऊन. तर चला आता पुढे आपल्याला काय बघायला भेटते ते बघूया. तर बघा या रिक्षाची काय हालत झाली बघा. वाटते जे ॲक्सिडेंट चांगला मोठाच ॲक्सिडेंट झाला आहे. मी सिग्नल उभा आहे आणि माझं लक्ष गेलं अचानक. तर आता काय काम नाही आहे, निघायचं आहे 7:30 नंतर. तर बघा आपण मस्त आपल्या वाचून भाऊबरोबर बसलेलो आहे. हे आपले मराठीच भाऊ आहे, रमेश पोद्दार यांचं नाव आहे. तर बघा त्यांच्यावर मी त्यांच्या कॅबिनवर बसलेलो आहे. तर चला इथं बसून आपण जरा टाईमपास करूया. आणि समोरचं वातावरण बघा आता एकदम झालेलं आहे बघा. एक बघा वॉचमॅन तिथं फिरत आहे बघा, आणि गेट बंद आहे. म्हणजे काय काय गाड्या काय येतात आतमध्ये येतात आणि इथून परत रिवर्स मारून जातात, म्हणून गेट बंद ठेवला आहे. बघा अशा गाड्या बाहेरच्या येतात या बिल्डिंगमधल्या, त्याला असं रिवर्स झालं. बघा ही गाडी रिवर्स चालली पूर्ण बघा, ही गाडी पूर्ण रिवर्स चालली आहे. आता गेट उघडा असताना तरी गेटच्या आतमध्ये आले तर इथून फिरून गेले. बघा तिन्ही पूर्ण गाडी ती रिवर्स घेऊन गेली बघा. रिवर्स गाडी घेऊन गेली पूर्ण, म्हणून आम्हाला गेट बंद ठेवावं लागतं. आमचा बघा एक ड्रायव्हर आमचा आहे ना भाऊ, गेटच्या बाहेर बघा तुझा फोनवर बोलत राहिला आहे. तो गेटच्या बाहेर आहे बघा, गेटच्या बाहेर आहे तो. आणि बघा ती गाडी पूर्ण रिवर्स गेली बघा. ही बघा पूर्ण गाडी ती रिवर्स गेली बघा. ही आमच्या कंपाऊंडमधली गाडी आहे म्हणून गेट खोलला. आमच्या कंपाऊंडमधली गाडी म्हणून गेट खोलला, नाहीतर ही गाडी पण अशी आली असती आणि परत फिरून गेली बघा. बघा ही आमच्या कंपाऊंडमधली गाडी आहे. तुम्हाला आजचा आपला ब्लॉग आवडला असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा ती तुम्हाला रिक्षा दाखवली, खरंच ती रिक्षाला मी बघितलं ना, असं वाटलं नाही याला काय त्यात माणूस वाचला का नाही करू नये, पण त्यात कोणाला काय जीवनहानी काय झालं नाही आहे. फक्त जरा रिक्षाला फक्त मार लागला आहे. तर तुम्हाला अशीच आपले डेली तुम्हाला आपले ब्लॉग बघायचे असेल तर पहिले सबस्क्राईब करा, नवीन असेल तर बेल ऐकून दाबा. आणि बघा आता वाजले किती बघा, मी आता कामानं घरी आलेलो आहे, पण आता वाजले किती बघा. हे बघा 1:30 वाजलेला आहे रात्रीचा आणि मी आत्ता कामावरनं घरी आलो आहे. तर चला भेटूया आपण परत एक नवीन ब्लॉगमध्ये. त्यांना सर्वांना शुभरात्र, बाय बाय.